नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 11च्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजेच युनिट टेस्ट नंबर 1 हिची सब्जेक्ट बायोलॉजीची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. 2025-26ची क्वेश्चन पेपर चालू वर्षाचे आहे, मार्क्स आहे यासाठी 25 आणि वेळ दिलेला आहे 1.5 तास. विद्यार्थी मित्रांनो, याआधी मी तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बाकी इतर विषयाचे IMP क्वेश्चन्स आणि मॉडेल क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही त्या बघितलेल्या नसतील तर तुम्ही आमच्या ह्या चॅनलवरती जाऊन त्या पूर्ण व्हिडिओज बघू शकता. त्या व्हिडिओजला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज, मॉडेल क्वेश्चन पेपर्स, IMP क्वेश्चन्स आणि भरपूर काही देत असतो. त्यामुळे फक्त सबस्क्राईब करून ठेवा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून ठेवा. सेक्शन ए ज्यामध्ये म्हटलं आहे क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. ज्यामध्ये पहिलं म्हणतं आहे, इफ अ स्पेसिफाईड जिओग्राफिकल रिजन कंटेन्स 20 डिफरंट बर्ड्स अँड ॲनिमल्स स्पीसीज अँड 20 डिफरंट प्लांट स्पीसीज देन इट इज नोन ॲज. 4 पर्याय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. एमध्ये म्हटलेलं आहे बायोडायव्हर्सिटी ऑफ द रिजन, बीमध्ये म्हटलं आहे होमोजिनिटी ऑफ द रिजन आणि सीमध्ये म्हटलं आहे डायव्हर्सिटी ऑफ द रिजन, डीमध्ये म्हटलं आहे डायव्हर्सनेस ऑफ द रिजन. जो काही करेक्ट ऑप्शन असेल, जो काही करेक्ट पर्याय असेल तो उचला आणि त्याचा आन्सर लिहा. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो डॉट 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 आर कॉमनली कॉल्ड सीड प्रोड्युसिंग प्लांट्स. तर यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. स्क्रीनशॉट घ्या आणि याचा आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो डॉट 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 इज अ नॉट क्रिप्टोग्राम. 4 पर्याय आहे, तुम्हाला योग्य पर्याय निवडा आणि याचं उत्तर लिहा. चौथा विद्यार्थी मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. 4 पर्याय आहे. एमध्ये ग्रोथ आहे, बीमध्ये रिप्रोडक्शन आहे, सीमध्ये मेटाबॉलिझम आहे आणि डीमध्ये आहे रस्टिंग. तर यामध्ये काय म्हटलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुढीलपैकी जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची नाही, तर रस्टिंग, आय थिंक रस्टिंग याचं करेक्ट ऑप्शन असेल. क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग म्हटलं आहे डिफाईन मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमची डेफिनेशन लिहायची आहे. 1 मार्क्ससाठी एक प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला विच सिस्टम युजेस इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स फॉर क्लासिफिकेशन. आणि त्यानंतर तिसरा आहे नेम दी पिगमेंट प्रेझेंट इन रेड अल्गी. त्यानंतर सेक्शन बीमध्ये म्हटलं आहे अटेम्प्ट एनी 4, ज्यामध्ये म्हटलं आहे तुम्हाला क्वेश्चन 3 डिफरन्शिएट बिटवीन ग्रोथ इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 4मध्ये व्हॉट इज टॅक्सोनॉमी अँड हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम सिस्टमॅटिक्स. त्यानंतर क्वेश्चन 5मध्ये म्हटलं आहे स्टेट एनी 2 फीचर्स ऑफ ब्रिओफाइट्स अँड गिव्ह वन एक्झाम्पल. क्वेश्चन 6 गिव्ह एनी 2 डिफरन्सेस बिटवीन अल्गी अँड फंगी. आणि क्वेश्चन 7 म्हणतोय राईट एनी 2 फीचर्स ऑफ आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 8 म्हणतोय व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी अँड व्हाय इट इज इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने सेक्शन बी तुमचा होता. त्यानंतर सेक्शन सीमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी आहे. 3 प्रश्न असतील, कोणती 2 सोडवायचे तुम्हाला असतील. तर बघा अटेम्प्ट एनी 2 म्हटलं आहे. क्वेश्चन नंबर 9 म्हणतोय एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ गॅम्नोस्पर्म. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 10मध्ये राईट अ शॉर्ट नोट ऑन दी 5 किंगडम क्लासिफिकेशन गिवन बाय RH व्हिटेकर. त्याच्यावरती नोट लिहायची आहे. 3 मार्क्ससाठी सफिशियंट नोट लिहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती परिपूर्ण मार्क्स मिळतील. त्यानंतर व्हॉट इज बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. राईट एनी 2 रूल्स ऑफ बायोनॉमियल नॉमेनक्लेचर विथ एक्झाम्पल्स. आणि सेक्शन डी यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स असतील, त्यापैकी कोणता एक सोडवा. 4 गुणांसाठी तुम्हाला 4 गुण तुम्हाला मिळतील. अटेम्प्ट एनी 1 म्हटलं आहे. क्वेश्चन 12 डिस्क्राईब डिस्क्राईब द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ब्रायोफाइट अँड पेट्रियोफाइटा विथ सुटेबल एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 13 एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हाय इज ग्रोथ अलोन नॉट अ डिफायनिंग फीचर ऑफ लाईफ. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही फर्स्ट युनिट टेस्ट क्लास 11च्या विद्यार्थ्यांसाठी बायोलॉजीची इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर होती. जर तुम्हाला हिचं PDF हवं असेल किंवा इतर काही हेल्प हवी असेल, पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि आमचा इंस्टाग्रामचा ID मास्टर वैभव 23. काही मदत लागत असेल तर तिथे मेसेज करायला विसरू नका. मेसेज करा, फॉलो करा आणि आमच्याशी जोडून राहा. विद्यार्थी मित्रांनो फ्री टेस्ट सिरीज देत असतो. तुमचे फर्स्ट टर्मचे IMP क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, मॉडेल क्वेश्चन पेपर, तुमच्या इतर विषयाचे प्रॅक्टिकल हँडबुक, PCMBचे प्रॅक्टिकल हँडबुक विथ आन्सर्स आम्ही आमच्या चॅनलवरती ह्याच चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता. तुम्हा सर्वांना तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टच्या बायोलॉजीच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.